विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे नृत्य प्रकार वरील प्रश्न पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भरतनाट्यम खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, तमिळनाडू. भरतनाट्यम तमिळनाडू राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम बद्दल 2 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट, भारतीय शास्त्रीय नृत्याचा एक प्रमुख प्रकार आहे. भरतनाट्यम हे भारतातील सर्वात जुने नृत्य प्रकार आहे. पुढील प्रश्न क्रमांक दुसरा, लावणी आणि तमाशा ही लोकनृत्ये खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र. लावणी आणि तमाशा ही लोकनृत्ये महाराष्ट्र या राज्याशी संबंधित आहे. 2 पॉइंट्स लिहून घ्या. लावणी हे लोकप्रिय संगीताचा प्रकार आहे. लावणी आणि तमाशा पारंपरिक गाणे आणि नृत्य यांचे संयोजन, जे विशेषतः ढोलकी तालवाद्य वाद्याच्या तालावर सादर केले जाते. पुढील प्रश्न क्रमांक तिसरा, कथकली हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, केरळ. कथकली हा केरळ या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. पुढील प्रश्न क्रमांक चौथा, सात्रिया हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, आसाम. सात्रिया हे आसाम राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. आसाम राज्यातील आणखी काही महत्वाची लोकनृत्य पाहूया. बिहू, बिचुहा, नटपूजा, महारस, कालीगोपाल, बगुरुंबा, नागनृत्य इत्यादी आसामची महत्वाची लोकनृत्य आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 5वा, कुचिपुडी हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे? 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, आंध्र प्रदेश. कुचिपुडी हा आंध्र प्रदेश या राज्यातील महत्वाचा नृत्य प्रकार आहे. त्याच्याबद्दल एक पॉइंट लिहून घ्या. कुचिपुडी या नृत्य प्रकारालाच थाल नृत्य या नावानेही ओळखले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 6वा, यक्षगान खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, कर्नाटक. यक्षगान कर्नाटक या राज्याशी संबंधित आहे. यक्षगान हे पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7वा, कठपुतली नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान. कठपुतली नृत्य राजस्थान या राज्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8वा, चारकुला हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, उत्तर प्रदेश. चारकुला हे उत्तर प्रदेश या राज्यातील लोकनृत्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9वा, नाटी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, हिमाचल प्रदेश. नाटी नृत्य हे हिमाचल प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10वा, पांडवानी हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, छत्तीसगड. पांडवानी हे छत्तीसगड या राज्यातील लोकनृत्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 11वा, कालबेलिया घुमर कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान. कालबेलिया घुमर हे राजस्थान या राज्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12वा, जंप डान्स आणि रोप डान्स हे प्रसिद्ध नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहेत? 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, जम्मू काश्मीर. जंप डान्स आणि रोप डान्स हे प्रसिद्ध नृत्य प्रकार
जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा. रासलीला हे प्रसिद्ध नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, उत्तर प्रदेश. रासलीला हे प्रसिद्ध नृत्य उत्तर प्रदेश या राज्यातील आहे. तशाच प्रकारे अजून काही महत्वाची नृत्य आहेत उत्तर प्रदेशातील, ते आपण पाहूयात. जसे की रासलीला, रामलीला, कजरी, नौटंकी, नाक, स्वांग, दादरा आणि चारकुला हे उत्तर प्रदेश राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहेत. हेही लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा. मोहिनीअट्टम हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, केरळ. मोहिनीअट्टम हे केरळ राज्यातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा. ओडिसी शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? या प्रश्नाचं उत्तर त्याच्या नावातच आहे. 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ओडिसी हा नृत्य प्रकार ओडिसा या राज्यातील आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16वा. दांडिया हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे? 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, गुजरात. दांडिया हे प्रसिद्ध लोकनृत्य गुजरात या राज्यातील आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा. छोलिया आणि जोरा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, उत्तराखंड. छोलिया आणि जोरा नृत्य उत्तराखंड या राज्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा. घुमुरा नृत्य कोणत्या राज्यातील आहे? 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, ओडिसा. घुमुरा नृत्य ओडिसा या राज्यातील आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. झुमर आणि मुंडा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, झारखंड. झुमर आणि मुंडा नृत्य झारखंड या राज्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. बांबू नृत्य हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, मिझोराम. बांबू नृत्य हे मिझोराम या राज्यातील लोकनृत्य आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. मणिपुरी नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, मणिपूर. मणिपुरी नृत्य हे मणिपूर या राज्याशी संबंधित आहे. पुढे आपण भारतातील 8 शास्त्रीय नृत्य प्रकार पाहणार आहोत. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, याला स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता आणि हे 8च्या 8 तुम्ही पाठ करून टाका. पहिला आहे भरतनाट्यम, तमिळनाडू. दुसरा कुचिपुडी, आंध्र प्रदेश. तिसरा कथक, उत्तर प्रदेश. चौथा मोहिनीअट्टम, केरळ. पाचवा कथकली, केरळ. 6वा मणिपुरी, मणिपूर. 7वा सात्रिया, आसाम. 8वा ओडिसी, ओडिशा. अशा प्रकारे हा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.